त्याला हे लग्न मान्य आहे आणि तो आपल्या लग्नाची बोलणी करायला तयार आहे। आम्हाला दोन्ही लग्न अगदी लवकरात लवकर उरकायचे। ठरलं तर मग काय सांगितलंस का माझ्या बायकोला? ते तिलाच जाऊन विचार की। आपण आता भेटू शकतो? आत्ता? हो आत्ता। मी तिला मुद्दामच बाहेर भेटायला बोलवलं कारण तिच्या अपरोक्ष मला माइंडशी थोडंसं बोलायचं होतं। हे खरं आहे की मी 3 लाख रुपये घेतले, पण ते हुंडा म्हणून नाही। असावरी? सचिन काय म्हणत होते? कसलं कर्ज? हे बघ, तुला काही माहिती नाही म्हणून तू सांगत नसशील तर ठीक आहे, पण सगळं माहिती असून तू जर माझ्यापासून लपवून ठेवत असशील तर मात्र मला वाईट वाटेल। सचिननी आपल्याकडून पैसे घेतले होते? हो, हुंडा म्हणून? नाही, हुंडा नाही। त्यांची त्यावेळेला जरा गरज होती, पैशाची अडचण होती म्हणून त्यांनी पैसे घेतले होते। पण तेव्हा त्यांच्या आणि संयोगिताच्या लग्नाची गोष्टच निघाली नव्हती। पण मग हर्ष मला असं का म्हणाला की त्यांनी 3 लाख रुपये हुंडा म्हणून दिलेत? ते असं का म्हणाले मला खरंच माहित नाही माई। पण माई, तुम्हीच विचार करा, ज्या माणसाने स्वतः हुंड्यासाठी आपल्या सुनेला मारणाऱ्या आईला तुरुंगात पाठवलं, तोच माणूस स्वतः हुंडा घेईल का? या बाबतीत मला जेवढं काही माहिती होतं तेवढं मी तुम्हाला सांगितलंय। याहून जास्ती खरंच मला काहीही माहित नाहीये। बरं, ठीक आहे, मी हर्षशी बोलीन तो आल्यावर। तू जा, आतला आवरून घे। आता दादा हो म्हटलाय, आता आणखीन काय हवंय? मला काही नकोय रे, दाजींना हवंय। त्यांना हा होकार तुझ्या दादाच्या तोंडून ऐकायचा, आणि तेही त्यांनी केलेल्या अपमानाच्या माफीनाम्या सकट। हे काय तुझ्या दाजींचं? कधी माफीनामे काय, कधी फतवा काय? मला तर असं वाटतं ना, आपण या काळात जन्माला आलो ना ते खूप बरं झालं, नाहीतर लग्नानंतर तुला पालखीतून आणि मला अंबारीतून वगैरे आणलं असतं। आधी भलत्या वेळेला भलते विनोद करू नकोस। हे बघ, मला मान्य आहे आमची मुलीची बाजू आहे, मुलीच्या वडिलांनी इतकं कठोरपणे वागू नये, पण चूक तर तुझ्या दादाच्या हातून झाली आहे ना। अरे मग माफी मागायला काय हरकत आहे? माफी दादा कधीच शक्य नाहीये ते। अगं तो आपल्या लग्नाला तयार झालाय ना, हे 8वं आश्चर्य आहे माझ्यासाठी। आणि आणखीन माफी? हे बघ आदित्य,
जोवर तुझा दादा माझ्या दाजींशी बोलणार नाही तोवर ते लग्नाला तयार होणार नाही. आणि माझा दादा हे कधीच करणं शक्य नाही. अरे पण तू त्याला सांगू शकतो ना असं करायला. ए बाई, तुम्हाला पुन्हा का वाघाच्या तोंडी देतेयस? आधीच त्याला मी कसं बसं पटवलं आणि आणखीन तू आता वरतून हे बघ आदित्य, असं घाबरून काही होणार नाहीये. आज न उद्या कधी ना कधी तुला हे करावंच लागणार आहे. अगं पण कसं? कसंही कर, हट्ट धर, विनवणी कर, मस्का मार, पाया पड, काय वाटेल ते कर. पण एकदा, फक्त एकदा तुझ्या दादाला माझ्या दाजींना फोन करायला सांग. नंतरचं सगळं मी मॅनेज करेन. फक्त एकदा प्लीज. माझ्यासाठी तू एवढं पण नाही करणार? प्रयत्न करतो. हे बघ हर्ष, हा संयोगिताच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आधीच त्या घरात हुंड्यापायी एका मुलीने आपला जीव गमावलाय. तेव्हा मला हे कळायला हवं की सचिनला 3 लाख रुपये तू कशासाठी दिलेस. अगं पण माई. हे बघ, मला सगळं नीट कळायला हवं. ठीक आहे, सांगतो. मी सांगू का तू सांगतेस आसावरी? बरं ठीक आहे, मीच सांगतो. माई, पहिली गोष्ट म्हणजे ते पैसे सचिनला मी नाही दिले, ते दिले आसावरीने. दुसरी गोष्ट म्हणजे ते पैसे अजूनही त्याच्याचकडे आहेत. मी ते त्याच्याकडे कधी मागितले नाहीत आणि मागणारही नाही. आणि तिसरी गोष्ट, तो जर त्या पैशांना हुंडा न म्हणता कर्ज म्हणत असेल तर तूही तसं समज ना माई. मला त्या पैशांशी काहीच देणं घेणं नाहीये. मला असं वाटतं की त्या पैशापेक्षा सुद्धा संयोगिताचं लग्न माझ्याकरता जास्त महत्वाचं आहे. माझ्या बहिणीकरता 3 लाखच काय, असे करोडो रुपये उधळून लावू शकतो हा हर्षवर्धन भोसले. हो ना आसावरी? मला वाटतं बाई तुझे सगळे प्रश्न, सगळ्या शंका संपले असतील. हो ना आसावरी? हर्षदे, लई नजीकचा मुहूर्त धरला त्याने. ज्यादा दिस नाही राहिले. आपण पण तयारीला लागायला हो. अगं पण हे सगळं दाजी हो म्हणतील तर ना. ते जोर हो म्हणत नाही तोवर आपण काहीच करू शकत नाही. मला बी त्याची चिंता लागून राहिली ग पोटे. त्याईले कसं मनवावं तेच कळून नाही राहिलं. त्याच्या घरचे सगळे तयार आहेत लग्नाला. अगं आपल्याला बोलून मुहूर्त सुद्धा सांगितलं त्यांनी. इथं आणखीन काय करायला हवं ग? आता जर हे लग्न मोडलं ना तर ते फक्त दाजीं. तसं काही होत नाही. त्याने सांगितलं नवं, हर्षवर्धनराव स्वतः येऊन लग्नाचा विषय काढतील तर ते त्याच्याशी बोलतील म्हणून. अगं पण तसं झालंच नाही तर हे लग्नाला तयार होणार नाही. तू काहून काळजी करून राहिली ग पोटे?
आतापर्यंत सगळं व्यवस्थित झालं ना व आता पण होणार. हो. पोस्टमॅन आले आले. मोहिते गुरुजी हा ते जरा बाहेर गेलेत. आणि धनंजय मोहिते ते पण बाहेर गेलेत, पण माझ्याकडे द्या, मी देईन त्यासनी. दादा काय? दादा मला वहिनीने सांगितलं की मी तुझ्या लग्नाला संमती दिली आहे. थँक्यू व्हेरी मच दादा. दादा तू माझ्यासाठी एवढं केलंस. आता आता आणखी काय? दादा एकदा हर्षदाच्या बाबांना फोन कर ना. काय? का? नाही, तू आमच्या लग्नाला परमिशन दिली आहे हे त्यांना तुझ्याकडून ऐकायचंय. म्हणजे त्या दिवशी ते आपल्याकडे आले ना तेव्हा तू त्यांच्याशी काहीच बोललं नाहीस, आणि आता तू जर त्यांना फोन केलास ना तर नाही केला तर दादा प्लीज, तुझ्या एका फोननी माझं आयुष्य बदलणार आहे रे दादा. दादा प्लीज प्लीज दादा. मी त्या रानगव्याला स्वतःहून फोन करणार नाही. त्याला गरज असेल तर तो करेल मला. दादा दादा तू तू माझ्यासाठी एक फोन नाही करू शकत का? नाही नाही फोन केलास ना तर काय करशील? तर मी इथं आता उपोषणाला बसीन. काय? मी इथं आता उपोषणाला बसीन. चल जा, चल. नाटकबाज झाली. करीन मी त्यांना फोन. खरंच? हर्षवर्धन भोसलेचा शब्द खराच असतो आदित्य. यस. थँक्यू थँक्यू दादा. ए गिरिजा, काय ग, कोण आलं होतं? पोस्टमन आलता. ये साहेबांसाठी काहीतरी पत्र देऊन गेलं. हो का?
गेली कुठेही. 3 दिवसांची रजा टाकली आहे मी. म्हणजे तुझं तिथे जाणं पक्क आहे तर? हो. का? काही नाही. आणि संयोगिता? ती पण येणार आहे माझ्या बरोबर. हे बघ सचिन, मी तुला अजूनही सांगतो, तिथे जाऊन काहीही उपयोग होणार नाही. तू कितीही सांगितलंस ना तरी तुझ्या आईच्या डोक्यात प्रकाश पडणार नाही. माहितीये मला. अरे मग का जातोयस? माझं कर्तव्य म्हणून. ठीक आहे, आता तू ठरवलंच आहेस तर जा. पण तिथे गेल्यानंतर आईशी चिडून बोलू नकोस, नाहीतर संयोगितासमोर तुमच्या दोघांची भांडणं सुरू व्हायची. तिला जे काही सांगायचं असेल ते नीट शांतपणे समजावून सांग. हो, शांतपणे सांगेन मी. आणि हो, उद्या आणि परवाची रात्र तुमची प्रवासातच जाईल. पण कुठे थांबायची वेळ आलीच तर लॉजमध्ये थांबू नका. एखाद्या चांगल्याशा हॉटेलमध्ये राहा. नाही म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची तुला सवय आहे रे, पण संयोगिताचं तसं नाहीये. तेव्हा जरा सांभाळून आणि खाण्यापिण्याचं जरा जपूनच. एखाद्या चांगल्या हॉटेलमध्येच जेवा. बाबा, अहो मी काही लहान आहे का आता? अरे मला तुझी नाही रे, संयोगिताची काळजी वाटते. आणि हो, तू तिला स्वतःच्या जबाबदारीवरती घेऊन जातोयस तेव्हा तिची थोडी काळजी घे. बस एवढंच सांगायचं होतं मला. बाबा, माझ्यावर विश्वास ठेवा. मी तिला सुखरूप नेईन आणि सुखरूप परत आणीन. ठीक आहे? गिरिजा, गिरिजा, गिरिजा. काय झालं भाऊजी? उमा, गिरिजा कुठं बाहेर गेले का? नाही, कुठं दिसत नाही. तुला काही सांगून गेले का? नाही. का? नाही, मी सहसा घरी येतो तेव्हा ती घरीच असते. आज कुठं दिसत नाही म्हणून म्हटलं तुला काहीतरी सांगून गेली असेल. नाही बाई, ती बहुतेक दुपारीच बाहेर गेले, पण काही तसं बोलली नाही. ए उमा, इकडे. तुला बरं वाटत नाही आहे का? नाही, ठीक आहे. मग धनंजयशी काही भांडण वगैरे झालंय का? नाही. कसं तुझा चेहरा सांगतोय. काय झालंय? काही नाही. अगं,
हॅलो, हर्षवर्धन भोसले. एक मिनिट. शेलार साहेब, फोन ठेवू नका, मला बोलायचंय तुमच्याशी. आधी माझं बोलणं पूर्ण ऐकून घ्या. आम्ही आलो बोलाले तेव्हा तोंडाला कुलूप लावून बसले तुम्ही. आता का बोलायचं तुम्हाला? त्या दिवशी जे काय झालं त्याबद्दल माफी मागायला फोन केलाय मी. पहिले अपमान करून जखम, मग माफी मागून मलम. चांगली रीत आहे भाऊ. आमची नाही शेलार साहेब, जगाची रीत आहे ही. जेव्हा दोन वाघ एकमेकांना भेटतात तेव्हा त्यांच्या भेटीच्या जखमा त्यांच्या शरीरावरती उमटतातच. एक जखम तुम्ही मला दिली होती, एक मी तुम्हाला दिली. पण आता माझ्या मनात काहीही नाही. मी सगळं काही विसरून तुम्हाला भेटायला तयार आहे. वाटल्यास 2च दिवसात मी तुमच्या घरी येतो पुढची बोलणी करायला. असं बघा हर्षवर्धन भाऊ, शेलार साहेब, मैत्रीसाठी मी एक पाऊल पुढे टाकताय. आता एक पाऊल तुम्ही टाकायला हरकत नाही. शेवटी हा आदित्य आणि हर्षदाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. पटलं तुमचं बोलणं आम्हाला बी. निस्त जनावरावानी भांडून काय उपयोग नाही. हर्षवर्धनराव, दोघांपैकी कोणाची बी जीत झाली तरी हार त्यांच्या प्रेमाची आहे ना भाऊ. चला, झालं गेलं, गंगेला मिळालं. आता आमच्या मनामध्ये बी काही नाही. पुढची बोलणी करायला या आमच्या घरी. वाघ असलो तरी पुढची भेट माणसावानी करू. ठीक आहे, ठेवू मग मी फोन. ठेवा ठेवा. गेली हर्षा.